नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे याचा संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवत आहोत। त्यामधील पहिले दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला। यामध्ये बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा। आता यामध्ये दोन समीकरण दिली आहेत आपल्याला। त्यांनी 2x + 3y = 12 आणि x - y = 1। मग आता यांच्या आपण आधी xy च्या किमती काढून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण आलेख पद्धतीने हे उदाहरण सोडवूया। मग आता हे बघा, इथे जर आता आपल्याला 2x + 3y = 12 आहे। म्हणजे आता आपल्याला इथे जर y ची किंमत काढून घ्यायची असेल, y बरोबर किती हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला x च्या किमती आधी निश्चित कराव्या लागतील। मग जर आता x बरोबर आपण 0 घेतला तर y बरोबर किती हे आपल्याला काढावं लागेल। म्हणून समीकरण काय तयार होतं, 3y = 12 - 2x म्हणून y = 12 - 2x/3, कारण हा 3y मधला हा जो 3 आहे तो काय आला इकडे छेदात आला। मग y = 12 - 2 गुणिले 0, कारण x बरोबर आपण इथे 0 घेतलेला आहे, छेद 3 म्हणून 12 - 0, कारण 2 गुणिले 0 म्हणजे किती येतं 0, आणि छेदामध्ये 3 येतं म्हणून y = 12/3 म्हणून y = 4। हे आपलं उत्तर आलं। आता पुढे जर आपण y = -3 ही किंमत घेतली, x बरोबर जर -3 ही किंमत घेतली तर काय उत्तर येतं बघूया। म्हणून हे बघा, 3y = 12 - 2x आणि y = 12 - 2x/3 म्हणून y = 12 - 2 गुणिले -3/3 म्हणून y = 12 - 6/3 म्हणून y = 12 + 6/3 म्हणून y = 18/3 आणि y = 6। आता आपण x = 3 असताना y बरोबर किती येतं ते बघू। हे बघा, 3y = 12 - 2x म्हणून y = 12 - 2x/3 म्हणून y = 12 - 2 गुणिले 3/3 आणि y = 12 - 6/3 म्हणून y = 6/3 आणि y = 2। आता हे बघा, इथे जे आपल्याला त्यांनी पहिलं समीकरण दिलेलं आहे 2x + 3y = 12, त्याच्या आपल्याला ह्या x आणि y च्या दोघांच्याही किमती इथे मिळालेल्या आहेत। आता त्याचप्रमाणे हे x - y = 1 हे जे समीकरण आहे त्यातील x आणि y च्या किमती आता आपण काढूयात। तर जर इथे हे बघा, x - y = 1 म्हणून y = 1 - x म्हणून y = 1 + 1 म्हणजे इथे हे चिन्ह बदल करून घेतले सगळे। म्हणून y = -x + x -1 + x म्हणून y = x - 1 म्हणून जर आता y बरोबर आपण म्हणून x ची किंमत जर आता आपण इथे 1 ठेवली, समीकरण 1 मध्ये x ची किंमत 1 ठेवली तर y = 1 - 1 म्हणून उत्तर येतं 0, y = 0 म्हणून मग इथे x आणि y च्या किमती काय मिळाल्या, x ची 1 घेतली, y ची 0 आली म्हणून याप्रमाणे आपल्याला x y ची किमती मिळाल्या। पुढच्या ह्याच्यामध्ये आपण x ची किंमत 2 ठेवूयात। हे y = x - 1 म्हणून y = x ची किंमत 2 - 1 म्हणून y = 1 हे उत्तर आपल्याला मिळालं। आता पुढे x ची किंमत आपण जर 3 ठेवली तर y = x - 1 = 3 - 1 म्हणून y = 2। आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या x आणि y या दोनही समीकरणांच्या उकली काय मिळालेल्या आहेत। आता आपण ते आलेख कागदावरती कशा मांडायच्या ते बघूया। आता इथे बघा, हा आलेख कागद आहे, यावरती तुम्हाला दिसतच असेल इथे हा मी x अक्ष घेतलेला आहे। हे बघा, हा x अक्ष घेतलेला आहे आणि हा जो आहे तो आहे y अक्ष। मग आता आपल्याला त्यांनी ज्या
आपल्याला ज्या किमती मिळालेल्या आहेत त्या आता आपण या रेषांवरती त्याचे बिंदू स्थापन करून घेऊयात. मग आता आपल्याला पहिला बिंदू काय मिळालेला आहे, तर तो आहे 0,4. मग आता इथे 0,4 कोणता आहे, तर 0 काय आहे, x आहे आणि y काय आहे, 4 आहे. म्हणून इथे तुम्हाला दिसतच असेल बघा, हा 0 x अक्षावरचा आणि y अक्षावरचा 4 हा आपण इथे स्थापन करून घेतला. आता दुसरा बिंदू काय आहे, -3 आणि 6. मग -3 म्हणजे कुठले येतात, तर हे x अक्षावरचे हे -3 येतात आणि 6 कुठले येतात, तर हे 6 येतात. आता इथे जर तुम्हाला समजण्यासाठी इथे तुम्हाला एक रेष दिसत असेल बघा, या 3 पासून ह्या 6 बिंदूपर्यंत एक घेतली आणि या 6 बिंदूचं इथपर्यंत म्हणजे ही -3 आणि 6 हा एक बिंदू स्थापन झाला. आणि 3 आणि 2 ही शेवटची जोडी आहे. तर 3 आणि 2 कुठले, तर 3 आहे x अक्षावरचे आणि हे y अक्षावरचे 2. म्हणून हे बघा, हे 3, 2 इथे तुम्हाला दिसत असतील. ही पण मी रेषा अशी तुम्हाला काढून दाखवली. आता हे बिंदू जे आहेत हे आपल्याला कसे मिळालेले आहेत, हे एक रेषे मिळालेले आहेत. मग आपण त्यातून जाणारी एक सरळ रेषा काढून घेतली आणि तिथे आपण हे बिंदू कोणत्या समीकरणाचे आहेत ते समीकरण लिहिलं. 2x + 3y = 12. हे लिहिणं खूप महत्त्वाचं असतं, परीक्षेत याला मार्क असतात. आता पुढचा जो आहे x - y त्याच बरोबर 1 या समीकरणाचे बिंदू आता आपण स्थापन करून घेऊ. पहिला आहे x आणि y 1, 0. 1 कुठला, तर हा x अक्षावरचा 1 आणि 0 इथला, म्हणून हा एक बिंदू इथे घेतला बघा. त्यानंतर आहे 2, 1. 2 कुठला आहे, x अक्षावरचा 2 आणि y अक्षावरचा 1 इथे तुम्हाला दिसतोय. हे पण बघा, मी इथे अशी रेषा मारलेली तुम्हाला दिसत असेल. हा बिंदू इथे आपण स्थापन करून घेतला. 3 आणि 2 पुन्हा एकदा याही समीकरणात आलेला आहे, 3 आणि 2. म्हणून हा बघा, हा बिंदू तो 3 आणि 2. आता हे जे 3 बिंदू आहेत ते कसे आहेत, एक सरळ रेष एक रेषीय आहेत. म्हणून यातून जाणारी एक रेषा आपण काढून घेतली आणि ते हे समीकरण हे बिंदू कोणत्या समीकरणाचे आहेत, तर ते समीकरण लिहिलं x - y = 1. आता त्याआधी आपण काय केले, प्रमाण काय घेतले, दोन्ही अक्षांवरती 1 सेंटीमीटर = 1 एकक. मग अशा पद्धतीने आपल्याला या समीकरणाची उकल काय मिळालेली आहे, 3 आणि 2. समीकरणाची उकल काय आहे, x, y, 3, 2. अशा प्रकारे आपला हा आलेख कागदावरती सोडवून झालेला आहे प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हा एकच प्रश्न बघूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न बघूयात, कारण जर यामध्ये सगळेच प्रश्न घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून आपण एकच प्रश्न घेऊयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.